कातकरी आदिवासी समाज ही आमच्या संघटनेची सर्वात मोठी ताकद आहे आणि त्या समाजाचं सगळं जगणं, त्यांचं चाललेलं शोषण, चाललेला अत्याचार हा बघितल्यानंतर सर्वहारा या शब्दाखेरीज दुसरा शब्दच आम्हाला सुचला नाही. ठेकेदार दारात येऊन उभा राहणार, मजुरांना गाड्यांमध्ये भरणार आणि कामाला घेऊन जाणार. त्यामुळे फक्त 6 महिने एका ठिकाणी, उरलेले 6 महिने जगण्याच्या शोधात अन्यत्र कुठेही बिऱ्हाड पाठीवर घेऊन. आणि या सगळ्या प्रश्नात शिक्षण, आरोग्य या सर्वाची वाट तर लागतेच, पण मजुरीला बाहेर गेल्यामुळे जिथे आपली ताकद नाही, जिथे फक्त ठेकेदारच आसपासच्या लोकांना ओळखतो, तिथे सगळी ताकद मारली गेल्यामुळे प्रचंड टोकाचं शोषण. आणि या शोषणाला वर्षानुवर्ष बळी पडलेला हा समाज, ज्याच्याकडे काही आत्मविश्वासच उरलेला नाही, अशा समाजाला संघटित कसं करायचं हे आमच्यासमोरचं सर्वात पहिलं मोठं आव्हान होतं. कष्टकरी समाजाला कष्टाचीच भाषा कळणार, त्यामुळे कष्टाच्या भाषेतून बोलतच आम्हाला जोडता आलं. मग फाट्याला जाण्यापासून, शेणगोळा करण्यापासून, ते लहान मुलं करवंद आणि आंबे आणायला रानात गेले तर त्यांच्याबरोबर जाण्यापासून, अशा छोट्या छोट्या गोष्टी करत संघटनेची ताकद सुरुवातीच्या काळात उभारावी लागली. हळूहळू लक्षात यायला लागले प्रश्न. ते म्हणजे रायगड जिल्हा मुंबईच्या इतक्या जवळ असल्यामुळे प्रचंड आक्रमण तिथल्या जमिनींवर आहे. आणि कोणत्या जमिनी आदिवासींकडे आहेत हे बघताना लक्षात आलं, दळी जमीन हा एक प्रकार रायगड जिल्ह्यातला एक पिक्युलियर प्रकार आहे, ज्या जंगल खात्याच्या ताब्यातल्या जमिनी आहेत. ब्रिटिशांनी त्या आदिवासींना कसायला दिल्या, पण स्वातंत्र्यानंतर इतक्या वर्षांनीसुद्धा त्या जमिनी आदिवासींच्या नावावर व्हाव्यात याच्यासाठी काही उपाययोजना झाली नव्हती. 71मध्ये एक महाराष्ट्र शासनाने ठराव केला, ठराव कागदावर लिहिला आणि महाराष्ट्र शासन तो ठराव विसरून गेलं. दुसरं, उद्योगांच्या नावाखाली जी काही उलाढाल चालू आहे, त्यांनी जमिनीवर केलेलं आक्रमण हा दुसरा टप्पा होता. त्याच्यात आमचा एक मोठा लढा गाजला, जो जिंदाल इंडस्ट्रीजच्या विरोधात केलेला. संपूर्ण आदिवासींची एका वाडीची पूर्णच जमीन त्यांनी ताब्यात घेतली होती, ती वाडी संपूर्ण घेरून टाकली होती. 3 वर्ष आम्हाला ते लढवावं लागलं, पण आज त्या सर्व आदिवासींच्या जमिनी परत मिळालेल्या आहेत. मजुरी देऊनही मजूर जर कामावर आला नाही तर मालक संघटनेच्या ऑफिसमध्ये सांगायला येतात की हे कामाला आले नाहीत, त्यांना पाठवा. पण आधी जे घरात जाऊन ओढून काढून आणणं होतं, मारहाण करणं होतं, त्या प्रकारची मारहाण आता राहिलेली नाही. त्याबरोबर ज्या अनेक प्रश्नांना संघटनेने हात घातला, त्यातला महत्त्वाचा प्रश्न होता दलितांचा सामूहिक पाणवठ्यावरचा अधिकार. आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की रायगड जिल्हा, जिथे 1927मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 14 तळ्यावर पहिला सत्याग्रह केला, त्याच जिल्ह्यात आता इतक्या वर्षांनीसुद्धा सामूहिक पाणवठ्यावर पाणी भरण्याचा अधिकार दलितांना नव्हता. हे जेव्हा आम्ही पहिल्यांदा उघडकीला आणायचा प्रयत्न केला तेव्हा आम्हाला मूर्खात काढलं गेलं. स्थानिक वर्तमानपत्रांनी आमच्या विरुद्ध अग्रलेख लिहिले की जिथे गावं सामोपचाराने नांदतायत तिथे हे लोक विष कालवत आहेत, तिथे फाटाफूट करण्याचा प्रयत्न करतायत, इथे जातीयता अजिबात नाही. तिथलं पळसगाव म्हणून एक गाव, ज्या गावामध्ये पाण्याचा अधिकार नव्हता, लोकांना मीटिंगमध्ये बोलावून तिथल्या सवर्णांनी असं सांगायचा प्रयत्न केला की तुम्ही पूर्वीसारखं जर राहायला तयार असाल तरच आम्ही तुम्हाला आमच्या गावाच्या सर्व कार्यक्रमात सहभागी करून घेऊ. एका तरुण दलित मुलाने विचारलं की पूर्वीसारखं म्हणजे कसं? तर म्हणाले, चपला हातात घेऊन जायच्या, वेगळ्या बैठकीवर बसायचं गावाची मीटिंग असेल तर, कार्यक्रम असतील गावाचे तर कीर्तनाची वगैरे जी साधनं असतात त्याला तुम्ही हात लावायचा नाही, आणि गावात पूजा वगैरे असेल तर प्रसाद आम्ही वरून देऊ तो घ्यायचा. माध्यमांचं जसं बाविस्करांनी सांगितलं, आम्ही तसाच एक प्रयत्न करून पाहिला की निखिल वागळे तेव्हा माणगावमध्ये आलेले होते, त्यांना सांगितलं की हा असा प्रकार अजूनही चालू आहे. त्यांनी आणखीन त्यांच्या 2-3 मित्रांना सांगून सकाळीच 6:30-7च्या सुमाराला गावात ते लोक येऊन पोचले कॅमेरासह, आणि बायका पाणी भरत होत्या विहिरीवर पाणी भरता भरता काही बायका बाजूला बसल्या होत्या भांडी घेऊन. त्यांना असं विचारलं की तुम्ही का बाजूला बसल्यात आणि ह्या का पाणी भरतायत? पाणी भरणाऱ्या बायकांनी सांगितलं त्या दलित आहेत आणि त्यांना आमच्या विहिरीत पाणी टाकायला अधिकार नाही, आमचं पाणी भरून झालं की आम्ही त्यांना काढून देऊ तेव्हा त्यांना पाणी मिळेल. आणि ही गोष्ट कॅमेऱ्यात बंदिस्त झाली. आणि ती स्टोरी आपल्याला माहिती आहे की चॅनेल्सवर कशा स्टोरीज चालतात, दिवसभर स्टोरी चालत राहिली. आणि तेव्हाची त्यांची लाईन होती, तेव्हा सुशीलकुमार शिंदे मुख्यमंत्री होते, आणि त्यामुळे एक दलित मुख्यमंत्री असताना
1927 मध्ये जिथे सत्याग्रह झाला तिथे इतक्या वर्षानंतर सुद्धा आजही दलितांना सामुदायिक पाणवठ्यावर पाण्याचा अधिकार नाही, अशी स्टोरी लाईन त्यांची दिवसभर चालली आणि सगळे धावले. मुख्यमंत्र्यांपासून, जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांपासून, रामदास आठवलेंपासून सगळे धावले, पाण्याचा अधिकार का नाही. आणि आत्तापर्यंत जो काही आम्ही प्रवास केला आहे त्याच्यात एक तत्त्व आम्ही असं पाळलं आहे की ही संघटना म्हणजे NGO नाही. आपल्याकडे असा प्रघात आहे की जे कोणी पॉलिटिकल पार्टी नाहीत त्या सगळ्या NGOज आहेत. NGO हा एक ढाचा आहे, तो ढाचा नाकारण्याचा आम्ही जाणीवपूर्वक प्रयत्न केला. त्यामुळे संघटना ही जनाधारावरच वाढली पाहिजे, त्याच्यावरच टिकली पाहिजे असा आग्रह सुरुवातीपासून राहिला. त्यात सभासद वर्गणी भरून संघटनेचे सदस्य होतात आणि त्या पलीकडे ज्यांना आमच्या कामावर विश्वास आहे, हे काम पुढे जावंसं वाटतं, त्या अशा अनेक हितचिंतकांकडून मदत स्वीकारत संघटनेचं काम आत्तापर्यंत सुरू आहे. प्रकल्पाधिष्ठित चौकट आम्ही जाणीवपूर्वक नाकारली आहे आणि त्याबरोबरच आर्थिक असुरक्षितता जाणीवपूर्वक स्वीकारली. तुम्ही गांधींच्या किल्ल्यात गेलात तर आंबेडकरांच्या किल्ल्यात तुम्हाला प्रवेश नाही. तुम्ही आंबेडकरांचा विचार आणि गांधींचा विचार मानायला लागलात तर तुम्हाला मार्क्सवादी चौकटीमध्ये प्रवेश नाही. या अशासारखे अनुभव अनेकदा येतात आणि सुरुवातीच्या काळात तर आम्हाला धुपटण्याचेच अनुभव अनेक वेळाला आले. पण हे मुद्दाम म्हणून नोंदवलं पाहिजे की या चारींना मानत, कारण आमच्या संघटनेशी जोडलेले जे सल्लागार आहेत त्यातले 3 रॅशनलिस्ट विचारांचे आहेत, त्यातले 1 रॉयवादी आहेत. या सगळ्यांनी आम्हाला असं सांगितलं की आज समाज झपाट्याने बदलतोय, तेव्हा कुठल्याही विचारवादाचा चष्मा डोळ्यावर चढवून जगाकडे बघू नका. बदलत्या जगाकडे तुमच्या स्वतःच्या नजरेने बघायला शिका. ह्या सगळ्या विचारवादांच्या चौकटीचा, विचारवादांच्या मांडणीचा आधार घेत आपण जगाकडे बघायला पाहिजे. पण हा अस्मितेचा लढा आता कशात परावर्तित होणार याबद्दलचे देखील अनेक चिंता समोर आहेत. कारण जे अस्मितांचे लढे आपण आत्तापर्यंत पाहिलेत त्यामध्ये शोषित जेव्हा शोषणाच्या बेड्यांमधून मुक्त होतो तेव्हा त्याच्यासमोर पहिला प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे आधी मी कोणीतरी आहे, आणि मी कोणीतरी आहेच्या पुढचं पाऊल असतं की मी कुणासारखं तरी आहे. आणि ते कुणासारखं तरी असणं याच्यामधलं रोल मॉडेल हे शोषकाचंच अनेकदा असतं. आणि त्यामुळे शोषितांच्या अस्मितेची लढ्याची वाटचाल ही पुन्हा शोषकांनी दिलेल्या रोल मॉडेलच्या दिशेनेच होते असं अनेक वेळेला दिसलं आहे. त्यातून कसं सुटायचं आणि त्यातून वाट कशी शोधायची हे देखील आमच्यासमोर मोठं आव्हान आहे. त्याच्यामध्ये एक गोष्ट आम्ही शिकलो की जेव्हा आपण गांजलेल्या माणसांची लढाई लढतो तेव्हा गांजलेल्या माणसांच्या असंख्य चुका पोटात घेत जावं लागतं. कारण प्रस्थापित व्यवस्था त्यांनी चुकावंच यासाठी अनेक डाव रचत असते. तेव्हा ते डाव ओळखून कितीही चुका झाल्या तरी गांजलेल्यांच्या चुका आणि माजलेल्यांच्या चुका याच्यात फरक करत आपल्याला वाट शोधावीच लागते. हा धडा आम्ही शिकलो.